खरं असं लेक्चर द्यायची सवय नाही, मॅडमला माहिती आहे. हा, तर माझा हा मोठा लॅक्यून आहे, म्हणजे मला याच्यावर मात करायची मी नेहमी म्हणतोय, पण ते होत नाही. आता मला एक जस्ट सुचलं की आपल्याला आपल्या सगळ्या मित्रांना सहकाऱ्यांना सांगायचं आहे, उद्या तुम्ही माझे सहकारी पण असाल बरे बहुतेक. एक मला आता एक छान ओळ आठवली, निदा फाजलींची आहे, त्यांच्या गझलेतला खूप चांगला शेर आहे. कभी कभी अपने दिल को बहलाया है, जिन बातों को खुद नहीं समझे औरों को समझाया है. माहीत नाही, मी आता 18 वर्ष डिजिटल केलं आणि आधी टी व्ही 8-9 वर्ष. मला किती कळलं आहे मीडिया माहीत नाही, अफाट आहे. जे काय मला थोडंसं कळलं आहे मी ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. एखाद्याला असं पूर्ण मीडिया कधी कळला आहे आणि कुणी सर्वज्ञ झालं असं होत नाही. आत्ता आपल्याला वाटत राहतं तर नवीन काहीतरी त्यात नॉलेज, नवीन काहीतरी त्यात भर पडत जाते आणि हे कधी पूर्ण होत नाही. आपण फक्त या प्रवाहाबरोबर थोडंसं जेवढं जमतंय तेवढं वेचत जायचं, समोरच्याला सांगत जायचं. हे आपण करूयात. मला मॅडमने फोन केला होता तेव्हा सांगितला होता विषय की डिजिटल स्टोरी टेलिंग याच्यावर एक वर्कशॉप घ्यायचं आहे. मी त्यांनाही म्हटलं की वर्कशॉप म्हणजे आपण गप्पा मारू, छान, मला ते आवडतं. मला असं शिकवणं या फॉर्मॅटमध्ये तेवढं हे येत नाही की समोर बसल्याने आपण. याच्या आधी पहिलं एक सेशन झालं मला आठवतं. मला त्यावेळेचे विद्यार्थी पण सांगतात की ते मला मॅडमच फीडबॅक दिला होता, मुलं म्हणतात परत कधी आणखी असं सेशन करायचं. म्हटलं येऊयात. नाही जमलं मधल्या 15 वर्षात. त्याच्यानंतर 1-2 वेळा आलो होतो, भेटून गेलो. तेव्हा आपल्याला डिजिटल स्टोरी टेलिंग हा आपला विषय आजचा, त्याच्यावर बोलायचं आहे. डिजिटल हे व्यासपीठ आहे. मुळामध्ये आधी स्टोरी टेलिंग काय हे आपण तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे, आपण पुन्हा समजून घेऊ जेव्हा आपण प्रॅक्टिकल करू. स्टोरी टेलिंग पूर्ण मराठीत जसा अर्थ आहे तोच आहे, गोष्टी सांगणं. समोरच्याला रंजक वाटेल असं तुमच्याकडची कुठलीही गोष्ट सांगा, ती काही असू शकते कुठल्याही फॉर्मॅटमध्ये. डिजिटल हा फक्त एक फॉर्मॅट आहे. माझ्या आधीच्या पिढीचे, म्हणजे माझ्या 2-3 पिढ्या आधी असतील, बर्दापूरकर सर, ते त्यांनी त्यांच्या स्टोरीज त्यांच्या फॉर्मॅटमध्ये सांगितल्या प्रिंटमधून. नंतर त्यांचा ब्लॉग खूप लोकप्रिय होता. तुम्ही आजकाल, मला सरांची तक्रार होती की तुम्ही वाचत नाही आहेत, वाचक खूप कमी झाले, पण वाचल्याशिवाय गत्यंतर नाही. तुम्हाला जुने रेफरन्स वाचल्याशिवाय समजत नाहीत आणि मग त्याची आजच्या विषयाची सांगड घालता येते. वाचल्याशिवाय तो संदर्भ मिळत नाही. तर तो एक हे झालं. आत्ता फक्त मीडियम बदललाय, आत्ता डिजिटल आहे. आणि डिजिटलमध्ये इतक्या प्रचंड अफाट पसार आहे डिजिटलमध्ये की तुमच्या हातात मोबाईल आहे तर तुमच्या हातात PCR आहे, तुमच्या हातात ब्रॉडकास्ट. तुम्हाला आर स्टेशनची गरज नाही ना, तुम्हाला PCRची गरज आहे ना, तुम्हाला कॅमेऱ्याची गरज आहे ना, टेलिप्रॉम्प्टरची, काहीच नाही. तुमच्या हातात मोबाईल आहे तर सगळं जग तुमच्या हातात आहे. म्हणजे आत्ता हे बदललेलं. आपल्याकडे डिजिटलचे जे टप्पे वेगवेगळे आपण करतो, तर त्याच्यामध्ये जिओ नंतरचा जो टप्पा आहे, स्मार्टफोन आणि जिओ नंतरचा आलेला, तो अफाट आहे. की त्याच्यानंतर जे सगळे बदल झालेत, ती माध्यम क्रांती जी खरी झाली आत्ता, आणि लोकशाहीकरण झालं माध्यमाचं. आधी एखादी स्टोरी केली तर रिपोर्टरसारखं फोन करून सांग कधी लागेल कधी लागेल, किंवा रिपोर्टरनं जर एखादी स्टोरी जाऊन केली तर त्याला लोक विचारायचे की हे ऑन एअर कधी जाईल, कुठल्या स्लॉटला जाईल, कधी जाईल. आजकाल कोणी विचारत नाही, म्हणतात लिंक पाठवून द्या, लागलं की लिंक पाठवून द्या. आज सगळ्यांना लिंक पाहिजे, फक्त ते लिंक मिळाले की त्यांचं काम झालं. तेही म्हणतात की कधी लागेल, लोकांना बघायला वेळ नाही. आत्ता TV पण हेच झालं आहे की व्ह्युअरशिप प्रचंड कमी झाली आहे, कारण लोकांना मोबाईल आला आहे, ते त्यांच्या वेळेला बघतील. आणि मोबाईलचं रेटिंग बार्कमध्ये कन्सिडर होत नाही, त्याची नोंदच होत नाही. त्यामुळे TVचं व्ह्युअरशिप कमी झाली आहे, पण TVचा प्रेक्षक वाढला आहे, TV कॉन्टेंटचा प्रेक्षक वाढला आहे, फक्त तो मोजला जात नाही आहे. तर आता कटलं होतो डिजिटल स्टोरी टेलिंगमध्ये. तुम्ही सगळे, तुमच्यापैकी रील करता, इंस्टाग्रामवर कोणाकोणाचा हँडल आहे, प्रोफाईल? जवळपास सगळे आहेत. म्हणजे तुम्ही सगळे ऑलरेडी डिजिटल स्टोरी टेलर्स आहात. तुम्ही सगळे रील करता किंवा पोस्ट टाकता, ह्या डिजिटल स्टोरीज आहेत. आता तुम्ही कुणाच्या स्टोरीजला
कसे लाईक्स किंवा फॉरवर्ड मिळतात, ॲप्रिशिएशन मिळतं, याच्यावर तुमचं स्टोरी टेलिंग कसं आहे हे तुम्हीच सांगा आता फक्त. आपण यांना माहिती देऊयात का, म्हणजे गरज नाही. आवाज येतो? ओके. कुणाचे किती किती फॉलोअर्स आहेत? म्हणजे 500 ते 1000 पर्यंत आहेत. त्यापेक्षा कोणी 1 लाख वगैरे अशी? आणि तुम्ही काय प्रकारचा कंटेंट टाकता आता? ब्लॉग्स नाही इन्स्टावर फोटो जर्नलिझम. फोटो टाकता, रील, इन्स्टाचे हे फॉलोअर्स. हो, कुठे बार्शीच आहेस? अरे वा, छान. एक आपण बार्शी म्हणजे काय प्रकारचा कंटेंट टाकतो तू? क्रिकेटचे? तू व्हिडिओ करून टाकतोस का? हा, म्हणजे स्टील फोटो आणि त्याला ग्राफिक करून इन्फो टाकतोस. ओके. अजून कोण कोण प्रयत्न करतो? म्हणजे तू स्टोरी टेलर्स आहेच, डिजिटल फॉर्मॅटवर करतोस. तू काय काय स्टोरी टेलिंग करतो? हा, तू जी पोस्ट टाकतो ती स्टोरी टेलिंगच आहे, बरोबर. तर ते तुला हे आपण या फील्डचं हे टाकली पाहिजे. तुला आधी त्याच्यात रुची असेल क्रिकेटमधली, मग क्रिकेटमधली माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवली जाईल. आज भारतात असं म्हणतात की प्रत्येक भारतीय हा क्रिकेटचा समीक्षक आहे, पण तरी तो कॉमेंट्री बघतो. प्रत्येक जण स्वतः सांगतो की सचिन असं खेळायला पाहिजे होतं, किंवा आत्ताचे जे, मला क्रिकेट बघत नाही त्यामुळे आत्ताचे प्लेअर मला माहित नाही, पण प्रत्येक जण नाही, त्यानं जरा अशी बॅट पकडायला पाहिजे ना, हा शॉट असा मारायला पाहिजे होता. प्रत्येकाकडे नॉलेज आहे, प्रत्येक जण समीक्षक आहे. पण तरी सुद्धा तू दिलेला, आणि लोकांना वाचायला बघायला पण क्रिकेट आवडतं. आता आपण जर क्रिकेटवर जिओ स्टारवर हे बघत असू तर कोटीमध्ये आकडे येतात, मॅच किती जण बघतात, म्हणजे प्रत्येक जण बघतो. तरीही क्रिकेटच्या कंटेंटला पसंती आहे स्पोर्ट्सच्या. बाकीच्या स्पोर्ट्सच्या तुलनेत क्रिकेट सर्वाधिक. क्रिकेट शिवाय अजून कोण दुसरा विषय? मॅम सर, मी न्यूज रील्स करते, शॉर्ट्स टाकते, आणि बाकी इंटरव्ह्यूज करते. तर इंटरव्ह्यूजचे एक क्वेश्चन काय नाव ते इंस्टावर टाकते इन रील फॉर्मॅट. तू युट्यूबवर हे करतेस? हा, युट्यूबवर फुल पॉडकास्ट वगैरे टाकते, आणि इंस्टाग्रामवर त्याचे रील्स टाकते. 1 मिनिट 1 मिनिटाच्या रील टाकते. तुला किती फॉलोअर्स येतात? 500. तुझे? आणि एखाद्या पोस्टचा रीच? सर्वात जास्त 17,000 व्ह्यूअर्स होते. ओके. कुठला होतं ते? ते मी एका आर्मी वाल्याचा इंटरव्ह्यू घेतला, सतीश जगे सर म्हणून आहेत आपल्या इकडे, त्यांचा घेतला होता, तर त्याला होते. बट तू त्यात इन्स्टावर कुठला भाग टाकायचा हे तू कसं सिलेक्ट केलं? युट्यूब मध्ये तुझ्या पॉडकास्ट मधून? सर, एखादं इंटरेस्टिंग क्वेश्चन असलं किंवा रायव्हलरीचं क्वेश्चन असलं काही, हे जे इंटरेस्टिंग जे आहे, तुला जे वाटलं की टाकावं लागलं, तेच तुझं स्टोरी टेलिंग आहे. की तुला हे गोष्ट असं वाटलं की नाही हे इन्स्टावर जाऊ शकते. इन्स्टाचा एक प्रेक्षक आहे, इन्स्टाचे फॉलोअर एक ते वयोगट ठरलेलं आहे. म्हणजे माझ्यासारखे लोक पण आहेत, पण तुमच्या सगळ्यांचे, तुझ्या समवयस्क जी लोक आहेत की हे टाकलं तर त्यांना पटकन त्यांच्यापर्यंत पोहोचेल, त्याचा रिस्पॉन्स येईल, हे जे सिलेक्ट करणं आहे ते डिजिटल स्टोरी टेलिंग. अजून कोण प्रयत्न करतं? युट्यूब चॅनल नाही कोणाचे? हा, युट्यूब चॅनल. अच्छा, बाकी तू काय कंटेंट टाकतो? न्यूज फॉर्मॅटमध्ये जे व्हिडिओज वगैरे ते टाकतो. आता 15K जवळजवळ आहेत, 15,000 सबस्क्रायबर. आणि व्ह्यूज? व्ह्यूज 3 मिलियन जवळजवळ, म्हणजे 3 मिलियन एक व्हिडिओ गेलेला. एक व्हिडिओ 3 मिलियन? 30 लाख? येस. कोणता व्हिडिओ होता? तो एका शेतकऱ्याने 14,000 क्विंटल गांजा लावला होता. तर अच्छा, म्हणजे न्यूज स्टोरी होती? हा, येस न्यूज स्टोरी होती. मी स्टोरी टेलिंग नाही केली त्याच्यावर. नाही, ही स्टोरी टेलिंगच आहे. स्टोरी टेलिंग म्हणजे असं काही तू न्यूज सांग, काही सांग, हे सगळं स्टोरी टेलिंग आहे. स्टोरी टेलिंग खूप व्यापक कन्सेप्ट आहे. म्हणजे तू ट्विटवर साधा एखादा फोटो पोस्ट केला ते पण स्टोरी टेलिंग आहे.
एक फोटो आणि खाली त्याच्याखाली 2 ओळी लिहिल्या ट्विटवर, ते सुद्धा स्टोरी टेलिंग आहे. आणि मी माझ्या पर्सनल इंस्टाग्राम अकाउंटवर पण जास्त रील बनवत नाही मी, 2-3 बनवलेल्या आहेत, त्या पण लाखामध्ये गेल्या, 2-2.5 लाखांपर्यंत. आणि तुझे सबस्क्रायबर किती इंस्टाचे? इंस्टाला फॉलोअर्स माझे 1,500 पर्यंत. अच्छा. मी रील बनवत नाही. पण का नाही बनवत मग? जर तुला इतका चांगला तू कंटेंट तयार करतोस तर का नाही करत? तू तुझ्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून कर ना हे. पण माझी प्लॅनिंग आहे. प्लॅनिंग कसलं करतोस? एज्युकेशन सुरू कर ना. नाही, बट मला वाटतं काहीतरी बनवायचं तर मग चांगलंच बनवायला हवं. मग काही पण पण आता काहीतरी बनव, ते मग हळूहळू चांगलं बनत राहील ना. हा, ते मग चालू आहे ना. फक्त विचार करत राहशील की हे करायचंय तर ते नाही होणार. आत्ता वाटलं हे करायचं तर लगेच करून मोकळं व्हायचं. बस आता आपल्याकडे 3 जणच फक्त इन्स्टा हँडलवर ऍक्टिव्ह आहेत. बाकी तुम्ही स्वतःचे फोटो रील वगैरे हे तरी करत असाल? फेसबुकवर कोण आहे? कारण हा क्राऊड मला बघून इन्स्टाचा वाटतं. सर इंस्टावर म्हणजे पत्रकारितेचं थोडंसं कमी आहे आणि पर्सनल हँडल स्वतःचे फोटोज व्हिडिओज हे जास्त टाकतोय सर. नाही, जर तुम्हाला आता तुम्ही बघा फेसबुकवर तुम्हाला बातम्या मिळतात. आता भारतात आपल्याकडं व्हॉट्सअप आणि युट्यूबवर सगळ्यात जास्त बातम्या स्प्रेड होतात, इन्क्लुडिंग फेक न्यूज. कारण लोकांना ते माझ्या व्हॉट्सअपवर आलं. म्हणजे मी एक वेब सिरीज बघितली होती, मला त्यातलं पहिलंच वाक्य पाताळ लोकच्या पहिल्या सिरीजचं खूप सुंदर आहे, तुम्ही ऐकलं असेल किंवा तुमच्या लक्षात आहे की मला माहीत नाही, की शास्त्रों में ऐसा लिखा है ये मैंने व्हॉट्सअप पे पढ़ा है. ही त्याची सुरुवात आहे. शास्त्रों में ऐसा लिखा है ये मैंने व्हॉट्सअप पे पढ़ा है. शास्त्रात काय लिहिलं माहित नाही, माझ्यापर्यंत व्हॉट्सअपवर काय आलं, इतकं व्हॉट्सअप सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, इन्क्लुडिंग फेक न्यूज, कुजबूज आणि या बातम्या. म्हणजे आता माझा स्वतःचा एक अनुभव आहे. मी ABP माझामध्ये असताना एक व्हॉट्सअप बुलेटिन म्हणून 2014 पासून सुरू केलं. बाकी जवळपास सगळ्यांनी सुरू केले. वेगवेगळ्या वेबसाईट आणि काही डिजिटल कंटेंट क्रिएटर होते, त्यांनी पण ते सुरू केले. आणि काही जणांचे परत दिवसातनं 3-3 वेळा टाकायचे. नंतर मी लक्षात आलं की लोकांना ही व्हॉट्सअप ही लोकांची पर्सनल स्पेस आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एका ठराविक मर्यादेपलीकडे अतिक्रमण नाही करायचं. म्हणून आम्ही ते फक्त एकदाच द्यायचो दिवसातून. संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान ते बुलेटिन ब्रॉडकास्ट व्हायचं. आणि ते इतकं कन्सिस्टंटली चाललं, सगळ्यांनी सुरू करून झालं, काही जणांचे बंद पडले. म्हणजे मी आमच्या फॅमिलीसोबत काही मित्रांसोबत मी एकदा परदेशात गेलो होतो सिंगापूरला. मी तिथल्या वेळेनुसार इथं तेही तेव्हाही पाठवायचो. तिथं वायफाय कुठं आपल्याला मिळतंय फ्रीमध्ये बघून मी ते पाठवायचो. लोकांना हे अजिबात कळलं नाही की हा कुठनं टाकतो, लोकांना ते येत आहे. एकदा माझ्या घरामध्ये माझा थोरला भाऊ एक्सपायर झाला आणि मी मुंबईतनं निघालो होतो अंत्यसंस्कारासाठी. मी तेव्हा तिथं नव्हतो. जाताना मी माझ्या टीमनं बुलेटिन केलं, मी ते व्हेरीफाय केलं आणि मी ते पाठवून दिलं. म्हणजे एकही दिवस हे नाही झालं. आत्ता मी जेव्हा ABP माझ्यातनं बाहेर पडलो आहे तेव्हा मला सगळ्यात जास्त माझ्या व्हॉट्सअपवर क्वेरी आहे की बुलेटिन का येत नाही. जे मित्र आहेत त्यांना मी सांगितलं मी आता नाही आहे ABP माझ्याच्या सेवेत, पण सगळे इतक्या लोकांपर्यंत जात होतं की मलाही माहीत नाही. ज्या लोकांना मी ओळखत नाही त्यांचे मला क्वेरी येतात की का येतं बुलेटिन काय येत नाही. तर तो एक प्रकार झाला. इतकं व्हॉट्सअपचं कन्झप्शन आहे यूट्यूब आणि व्हॉट्सअप न्यूजसाठी. तर तुम्ही इन्स्टाचा सांगायचंही होतं की इन्स्टावर का नाही न्यूज रील करत. बातम्या तुम्ही इन्स्टावर देऊ शकता 1 मिनिटामध्ये. आत्ता आपण जर तुम्ही सुपरफास्ट न्यूज जर बघितल्या सगळ्या TV चॅनलवर जाणाऱ्या, या 10 सेकंदापर्यंत असतात. तुम्हाला रीलमध्ये 10, याचा अर्थ 10 सेकंदामध्ये बातमी सांगता येते. तर तुम्ही 10 सेकंदात 10 बातम्या सांगा. 1 मिनिटाचं 6 मिनिटाचं तुमचं 1 मिनिटाचा रील तयार होईल. तुम्हाला जेव्हा व्हेरीफाईड हँडल नाही तेव्हा 1 मिनिटाचा तुम्ही कंटेंट टाकू शकता व्हिडिओमध्ये. तुम्ही 10 बातम्या सांगा तुमच्या गावातल्या. बघा तुम्ही असाइनमेंट म्हणून आज करून टाका. आजच्या 10 बातम्या तुम्ही तुमच्या हँडल, मग नंतर तुम्हाला लक्षात येईल. आणि मग लोक इतके ॲडिक्ट होतात रोज आज बातम्या टाकल्या नाहीत. हा प्रयोग आम्ही केला. आम्ही 10 बातम्या टाकायचो. ABPचं हँडल आता मधल्या काळात ते बंद झालं. आणि सुरुवातीला मी प्लेट शेअर करायचो, न्यूज ग्राफिक प्लेट एकच.
साधारण एक 8-9 वर्षापूर्वी इन्स्टाच्या हँडलवर दिवसातनं 2 वेळा, सकाळच्या बातम्या आणि दुपारच्या बातम्या, ती एक बघितली की तुम्हाला साधारण गरज नाही लागायची की काय चाललंय करंट अफेअर, जे रीलमध्ये त्यांच्यासमोर एकदा येऊन जायचं. नंतर ते मॅनपॉवर म्हणा, काही नंतरचे कन्सिस्टन्सी ती गेली. सर्वात जास्त कन्सिस्टन्सी राहिली व्हॉट्सअप टॉप 10 हेडलाईनची. ते 10 अजूनही सुरू आहे, फक्त माझ्याकडनं शेअर होत नाही एवढंच. नंतर इन्स्टाला आम्ही 1 मिनिटाचं बुलेटिन करायचो, ज्याच्यात महत्त्वाच्या 10 बातम्या असायच्या आणि त्या इन्स्टावर शेअर व्हायच्या. आता हेडलाईन शेअर होतात, पण ते आम्ही 10 बातम्या वेगळ्या करायचो, डिजिटल टीम तयार करायची 10 बातम्या. तर हे आमच्याकडे सपोर्ट होता, सिस्टीम होती. पण आत्ता तुम्हाला याची गरज नाही. तुमच्या मोबाईलमध्ये एडिटिंग होतं, एडिटिंग सॉफ्टवेअर सगळे आहेत. तुम्ही स्वतः बातम्या सांगू शकता. टेलिप्रॉम्प्टर तुमच्या मोबाईलमध्ये आहे, त्याचे ॲप आहेत. तुम्ही स्वतः वाचून बातम्या सांगा, आज काय बातम्या. बरं, बातम्या सांगणं ही टी व्हीची मक्तेदारी कधीच नव्हती. रेडिओची एका टप्प्यात एका काळात होती, पेपरची होती. आता बातम्या कुणी सांगू शकतं. तर तुम्ही सांगा, तुम्ही तर विद्यार्थी आहात जर्नलिझमचे. आणि हा तुमचा डिजिटल स्टोरी टेलिंगची सुरुवात होईल. आणखी तुमच्याकडनं काय अपेक्षित सांगा, मग आपण गप्पा मारत पुढे जाऊ. सृष्टी पाटील, तुझं सांग, तू काय करतो? सर मी आता सध्या स्टोरीज करते, म्हणजे इन्स्टावर का युट्यूबवर. ओके. तर त्यामध्ये मी डॉक्युमेंटरी पण बनवायचं ट्राय केलं आणि ग्राउंड रिपोर्ट पण केलं. त्याच्या अगोदर बंजारा समाज जो आहे त्याच्या तांड्यावरती आम्ही कॉलेजतर्फे गेलो होतो. तर त्यांची जी जीवनशैली आहे त्याच्यावरती एक आम्ही ग्राउंड रिपोर्ट बनवला. अगदी म्हणजे त्यांचं घर कसं आहे किंवा त्यांचं राहणीमान कसं आहे, ते कुठं व्यवसाय वगैरे सगळं. आणि आता आम्ही करतोय ते म्हणजे जो पाथरवट समाज आहे, म्हणजे आपल्या 7 हिलच्या जवळ ते दगडापासून वरवंटा पाटा वगैरे बनवतात. तर त्यांच्या जीवनावरती आम्ही एक स्टोरी बनवतोय. पण ज्यावेळेस आम्ही स्टोरी बनवायला जातो त्यावेळेस असं होतं की ते लोक बोलायला, म्हणजे त्यांना समजत नाही की काय बोलायचंय, किंवा बोलायला आम्हाला कॉपरेट नाहीत करत तितकं. किंवा मग आम्हाला थोडे कॉन्टॅक्ट मिळाला की आता तिथं 3-4च घरं आहेत. आम्हाला अशी माहिती मिळाली की आणखी त्यांना कुठली तरी जागा दिलेली आहे, पण ते कॉन्टॅक्ट आमचे तितके बिल्ड नाही होत आहे किंवा तितकी माहिती नाही मिळत आहे. तर नाही, पण तुम्ही आता हे तुमच्या स्वतःच्या युट्यूब चॅनलवर केलं का कॉलेजच्या? युट्यूब चॅनल आम्ही आता क्रिएट केलं आणि त्याच्यावरती जे स्टोरी तुमच्या कॉलेजच्या ह्याच्यावर केलं ना तुम्ही? नाही आमचं स्वतः. अच्छा. पण स्टोरी केली अपलोड, हो केलं. त्याला रिस्पॉन्स कसा मिळतोय? हा, चांगला रिस्पॉन्स मिळतो त्याला. म्हणजे Comment? कमेंट्स येत आहेत, थोड्या येत आहेत काहीशा की बाबा तुम्ही चांगलं काम करताय म्हणून, आणि आमच्या समाजाबद्दल म्हणजे पर्टिक्युलर ज्या समाजावरती केलंय त्यांचे कमेंट्स येतात. त्या कॉमेंटला रिप्लाय करता तुम्ही? नाही अजून केलं पाहिजे. कारण काय होतं की कम्युनिकेशन कम्प्लीट होत नाही. तुम्हाला कम्युनिकेशन मध्ये शिकवलं असेल, जर ते कम्युनिकेशन आता तुम्ही तुमच्याकडे कंटेंट एक तयार केला, तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवला, लोकांना प्रतिसाद आलेला तुम्ही कॉमेंटमध्ये पाहिला, इथं ते पूर्ण होत नाही. त्याच्यानंतर ते सुरू होतं. तिथं तुम्ही त्यांना रिस्पॉन्स विचारा की मग तुम्हाला जर इथं त्या लोकांकडनं तुम्ही मगाशी सांगितलं रिस्पॉन्स मिळत नाहीये, ते नीट बोलत नाही, त्यांना काय बोलावं हे कळत नाही. ज्या लोकांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही आमच्या समाजाविषयी चांगलं लिहिताय, चांगलं दाखवताय, तर त्या समाजात तो तुमचा कॉन्टॅक्ट पर्सन होऊ शकेल ना. ज्याने ती कॉमेंट टाकली आहे त्याला विचारा आणखी काय टाकता येईल. ही लोक आमच्याशी बोलत नाहीत, या लोकांनी आमच्याशी बोलावं यासाठी आमची मदत करा. आणि कुणालाही या स्टोरी क्रिएटरकडनं जो रिस्पॉन्स जातो ना, तो त्यांना खूप लक्षात राहतो आणि मग ती लोक तुमच्याशी कनेक्ट होतात. तुम्हाला नवीन माहिती मिळेल, त्यांची तुमचा मार्ग सुकर. आणि हे नेहमी टी व्हीमध्ये जर तुमचे स्वतःचे चॅनल्स असतील, युट्यूब चॅनल, तर तुम्ही त्यांना रिप्लाय करत चाल आणि याच्यातनं तो माणूस तुमच्याशी जोडला जातो. भले तो सबस्क्रायबर होऊ न होऊ, पण तुमच्या कनेक्टमध्ये, तुमच्या संपर्क त्याचा जोडला जातो. सर की तरफ से हम कुछ स्टूडेंट्स गए थे, सृष्टि, मैं, युवराज, सब लोग हम गए थे. तो वहाँ पे एक्चुअली हमको जो उनका सोशल मीडिया है उसके लिए एक कंटेंट बनाने के लिए हमें भेजा गया था. 3 युनिसेफला कुठं? धाराशिव. ओके. पहले उस्मानाबाद था, अभी धाराशिव. तो वहाँ पे हमने 3 दिनों में वहाँ पे जो भी लोग रहते हैं, जैसे एक पारधी समाज होता है जो कि अभी फिलहाल एक डी नोटिफाइड ट्राइब है, कोई टाइम पे क्रिमिनल ट्राइब कहा जाता था उन्हें. तो उन पे हमारी रिसर्च थी जिसपे हमको कुछ आर्टिकल्स लिखने थे,
कुछ सोशल मीडिया के लिए कंटेंट बनाना था। तो हमारा एम ये था कि हम इस तरह के कुछ रील्स बनाएं, क्योंकि आजकल के लोग ज़्यादातर रील्स से कनेक्ट करते हैं। तो रील्स अगर अभी मैं खुद अपना एक्सपीरियंस देखूँ तो जब मैं रील्स देखती हूँ, स्टार्टिंग के 5 सेकंड भी अगर मुझे नहीं इंटरेस्टिंग लगता तो मैं स्वाइप आउट कर देती हूँ, तो उसका कोई फ़ायदा नहीं है। तो हमें इस तरह की रील्स बनानी थी कि स्टार्टिंग में ही कोई कैच कर ले, और ताकि उसकी फिर व्यूअरशिप भी बढ़े और उसमें लोगों का इंटरेस्ट बढ़े, तो हमारा कम्युनिकेशन और ज़्यादा इस्टेब्लिश हो सके। तो उन 3 दिनों से हमने बहुत ज़्यादा कंटेंट हमारा कैप्चर किया है। फिलहाल अभी हम उसी स्टेज में हैं जहाँ पे हम पूरा वो प्रोसेस कर रहे हैं, सब उसे जोड़ना है, रील्स बनाना है, तो फिलहाल वो सब चल रहा है। तो आपने अभी बताया कि पहले अगर 5 सेकंड में आप अटेंशन गैदर नहीं करती है व्यूअर्स का तो आप आगे निकल जाते हैं। आप इस तरह आम कोई भी इंस्टा की उम्र का हम उम्र जो लोग हैं इंस्टा इस तरह से स्वाइप करते हैं कि अगर कोई कंटेंट अच्छा लगा तो उस पर रुकते हैं, पूरा देखते, वरना नहीं। बस वो जो पहले 5 सेकंड जिसमें डिसाइड करता है व्यूअर्स कि इस पे रुकना है कि नहीं, ये कंटेंट आपको बनाना है, ये आपको स्टोरी टेलिंग है। बस पहले 5 सेकंड में आपके स्टोरी का जब फैसला हो जाए कि व्यूअर्स उस पर टिकेगा कि नहीं। ये टीवी के लिए भी यही है, उसके हाथ में रिमोट है। टीवी पे अगर जैसे टीवी करते हैं, अगर उसमें एंकर हो कोई या कोई भी न्यूज़ कंटेंट जिसे ओपनिंग शॉट कहते हैं या फिर कोई भी उस वक्त जा रहा है, वो कब टीवी खोलेगा अब किसी को पता नहीं, व्यूअर्स कब खोलेगा। अब अपॉइंटमेंट व्यूअरशिप जो एक पैटर्न था टीवी में अब नहीं है। अपॉइंटमेंट व्यूअरशिप होता है कि 7 बजे न्यूज़ आता है, मुझे 6:45 बजे टीवी के सामने खड़ा रहना है। अब नहीं होता। अब मैं जब न्यूज़ टीवी खोलूंगा मुझे पता नहीं है टाइम, जब मेरे पास टाइम होगा मैं खोलूंगा, उस वक्त मुझे वो कंटेंट चाहिए तभी मैं देखूंगा। अगर वो 5 मिनट कब शुरू होंगे पता नहीं, शुरू हो सकता है कि पहले के हो, बाद में हो, कहीं भी हो। हाँ, लेकिन शुरू में हो ये जब बहुत जरूरी है, क्योंकि न्यूज़ रील आप जब स्वाइप करते हो तो शुरू में अगर कोई आता है, वो 5 सेकंड भी बहुत ज्यादा टाइम हुआ, पहले 2 सेकंड में ही फैसला हो जाता है कि मुझे इस पे रुकना है कि नहीं। तो वो 2 सेकंड बहुत इंपॉर्टेंट है। आपका स्टोरी टेलिंग वही शुरू होगा कि आप व्यूअर्स को कैसे रोक के रखते हो। फिलहाल सिर्फ सीखने पे वही फोकस है। अभी हम में से काफी लोग ऐसे हैं जिनको एडिटिंग बहुत अच्छी आती है या कोई बोलने में ज्यादा माहिर है, तो हमें यही चीज सीखनी कि हमें एक ही इंसान में वो कंप्लीट पैकेज चाहिए। क्योंकि अगर हम रील्स बना रहे डेली बेसिस पे, तो अगर हम सभी खुद कुछ कर सके तो इट इज बेटर। बार बार किसी और पे डिपेंड रहना कि मैं ये कंटेंट बना देता हूँ, आप एडिट करके दे दीजिए, तो वो डेली लाइफ में पॉसिबल है नहीं। तो फिलहाल वही सब सीखना है कि किस तरह से। तो आपको स्टोरी टेलिंग पता है? जी सर। सर कालच आम्ही एक स्टोरी कंप्लीट केली। हे रोडला बसून जे लोक माठ विकतात त्या लोकांना म्हणजे स्टोरीचं नाव असं आहे की थंड पाण्याच्या माठामागचं उष्णतेचं आयुष्य। आपण जे माठातलं थंड पाणी पितो, पण जे लोक माठ विकतात त्यांचं आयुष्य कसं आहे त्याची एक स्टोरी केली होती। तर त्याचा आम्ही सुरुवातीचा जो हे आहे 30 सेकंद तेच इतके छान एडिट केले की आता तुम्हाला दाखवलं असतं, तुम्ही मला एखादं सांगितलं असतं यात काय ऍड करायचं, पण आता हे बंद आहे। शुभम दुपारचं सेशन जे आहे ना, आता तुझं मला टायटल सांगितलं, आता हरीश सर सांगतील की हे टायटल एसईओ फ्रेंडली आहे की नाही। कारण आता हे तू वेबसाईटवर पब्लिश केलं किंवा युट्यूबवर पब्लिश केलं हा कंटेंट, किंवा इन्स्टावर तर आपण स्वाईपवरच जातो, त्याच्यामध्ये अल्गोनं जर इन्स्टानं ती स्टोरी तुम्हाला रेकमेंड केली प्रत्येकाच्या युजरला, तर ती नॅचरली ती स्टोरी हे होईल, व्हायरल होईल। पण त्याला जर एसईओ फ्रेंडली टायटल द्यायचं असेल तर ते एकदा हरी सरांशी एकदा कन्सल्ट कर की ते एसईओ फ्रेंडली आहे का। मला स्वतःला आता तुझ्याकडनं ऐकल्यावर नाही वाटलं। सर सध्या यूट्यूब चॅनलला किंवा इंस्टाग्रामला स्पेशली मी काही टाकत नाही, पण स्वतःसाठी जसं कॉलेजमध्ये फीचर वगैरे बनवायला सांगतो किंवा लिखाणाची खूप जास्त आवड आहे, तर मग एखाद्या कंटेंटवर लिखाण वगैरे करणं, जसं की कुठला एखादा स्पेसिफिक दिवस आहे कॅलेंडरनुसार किंवा बाकी गोष्टी असं चालू असतं। पण सध्या सोशल मीडियावर आणखी एवढी ॲक्टिव्ह नाही, ते जे कंटेंट आहेत ते सुरुवातीला कसे परफेक्ट बनतील यानंतर मी अपलोड करायला स्टार्ट करतो। बरे कधी करणार? अपलोड करायला स्टार्ट करशील, उद्या कधीच येत नाही। तुला तुझं ठरवलं, तुला वाटतंय की हा कंटेंट आता टाकायचा, आता केलास तरच आहे। हळूहळू फक्त फीचरचे व्हिडिओ काही अपलोड केलेत हा, आम्ही, पण स्पेशली आम्ही तुझं तू स्वतःचं सुरू केलं का नाही? स्वतःच चालू केलंय सर, पण काय इन्स्टा, युट्यूब? इंस्टा तर
पण इंस्टावर स्वतःचे फोटो टाकायचे फोन करते आणि युट्यूबला आता जस्ट मागच्या वीकमध्ये चालू फीचरचे व्हिडिओ. कसा आहे त्याला रिस्पॉन्स? चांगला आहे बऱ्यापैकी. आणखी नवीन काहीतरी कंटेंट अपलोड करायचे चाललंय, कारण बऱ्यापैकी आपण फीचरचे व्हिडिओ किंवा एखाद्या गोष्टीची माहिती किंवा एखादा असं व्यक्तिमत्व ज्याच्याबद्दल भरपूर माहिती आहे, पण मग आपण आणखी काय एक्स्ट्रा टाकू शकतो याच्याबद्दलची सध्या माहिती. तुम्हाला हवा असलेला रिसर्च कसं करता? कारण स्टोरी टेलिंग, डिजिटल स्टोरी टेलिंगच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं आहे पहिल्यांदा रिसर्च. आधी कन्सेप्ट, तुम्ही कशावर काम करायचं आहे, त्यानंतर येतं ते तुमचा रिसर्च. आधी कशावर काम करायचं आहे, विषय काय तुमचा, तो तुम्ही आधी शोधता, त्याच्यानंतर तुम्ही रिसर्च करता, मग तुम्ही स्क्रिप्ट तयार करता, मग स्टोरी बोर्डमध्ये तुमचं व्हिज्युअल सिलेक्शन, डोपशीट ज्याला म्हणतात ते करता, मग तुम्ही शूटला सुरुवात करता. हीच प्रोसेस आहे ना? याच पद्धतीने करता. मग रिसर्चसाठी काय, कशावर हे करता? सगळ्यात पहिल्यांदा जर एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला सांगायचंय किंवा त्याची एखादी स्टोरी दाखवायची आहे, तर त्याच्याबद्दल पहिल्यांदा वाचन तेवढं पाहिजे किंवा जी त्याच्याबद्दलची माहिती आहे, जे सोर्सेस आहेत ते पहिल्यांदा, मग त्यांच्या कोण कॉन्टॅक्ट्समध्ये किंवा त्यांचं आणखी कुठं माहिती भेटू शकते आपल्याला हे शोधतो. मग त्यानंतर एक स्क्रिप्ट रेडी करून नंतर त्यांना भेटून बाकीचं सांगतो. सर, मी सध्या तर कोणत्याच प्लॅटफॉर्मवर ऍक्टिव्ह नाहीये, बट मी ब्लॉगस्पॉटवर ब्लॉग्स वगैरे लिहित असते. म्हणजे ते बहुतेक जणांना ब्लॉगस्पॉट नाही, ऍक्टिव्ह नसेलच कोणी ब्लॉगस्पॉटवर मोस्टली, बट मी त्यावर, हा सर आहे बर्दापूरकर सर, आणि मी त्यांचे ब्लॉग्स वाचत असते नेहमी. मी पण त्यांचा वाचत आहे. तर त्यावर मी ऍक्टिव्ह आहे. मोस्टली माझी अगोदर ऑडियन्स छान होती, मग त्यानंतर मी इश्यूज वगैरे टाकायला लागली, तर त्यानंतर ऑडियन्स एकदम कमी झाली. तर माझी रीच आता सध्या 70 किंवा याच्यामध्येच असते. अगोदर 200 वगैरे असायची. पण आता तुझ्या लक्षात येतंय का की वाचणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे, पाहणाऱ्यांची संख्या, कारण आपण त्या फॉर्मॅटवर शिफ्ट झालं पाहिजे ना. हाच प्रश्न मी थोडासा हा छान प्रश्न विचारला तुम्ही ब्लॉगच्या डिजिटल प्लॅटफॉर्म. माझा प्रश्न बाळगवत असेल कारण माझं, मी असं नाहीये, जर्नलिस्ट आहे. काय होत आहे डिजिटल प्लॅटफॉर्मवर कुठेही गेलात तुम्ही, कुठल्याही ह्याच्यातून गेलात, सुरुवात खूप चांगली होती. हिने जसं सांगितलं की ब्लॉगला सुरुवातीला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला, 45-50 हजार वगैरे असा ब्लॉगचा माझा रिस्पॉन्स होता. मग मी युट्यूब चॅनल सुरू केला. थिंक बँकला याच्या इंटरव्ह्यू देतो. पहिल्या दिवसामध्ये 80,000-90,000 व्ह्यूज वगैरे असतात. ओव्हर द टाइम तो रिस्पॉन्स कमी का होत जातो डिजिटल प्लॅटफॉर्मवर? याचाच प्रश्न थोडासा व्यापक स्वरूपात. बरोबर. कारण काय होतं की आता तुमच्याकडचा कंटेंट सांगण्याची पद्धत जी आहे ती जरा तुम्ही बदलली पाहिजे. दुसरं, तुमचं पॅकेजिंग थोडंसं बदललं पाहिजे. की मगाशी आता या मैत्रिणीने जे सांगितलं की पहिल्या 5 सेकंदात किंवा 2 सेकंदात लोक ठरवतात पुढं पाहायचं की नाही. आता आम्ही जेव्हा व्हिडिओ बॅकएंडला बघतो की त्याचं रिटेन्शन किती आहे, साधारणपणे पहिल्या 2 मिनिटात लोक सोडून जातात. आमचे पण, अगदी माझा गट्टा पण पूर्ण हार्डली 5% लोक बघतात. पहिल्या 10 मिनिटात लोक सोडून जातात. तर पहिल्या 10 मिनिटात त्यांना जर वाटलं की काहीतरी पुढे इंटरेस्टिंग आहे तरच पुढे लोक थांबतील. तर त्याच्यामुळे व्हिडिओची सुरुवात, आता तुम्ही बऱ्याच जे पॉडकास्ट वगैरे बनतात ते काय करतात, संपूर्ण पॉडकास्टमधला जो इंटरेस्टिंग भाग आहे तो सुरुवातीला त्याचा एक मोंटाज करतात की हा पॅकेजिंगचा भाग आहे, जो तो त्याच्यामध्ये एखादे स्टेटमेंट असेल चांगलं की जे तुम्हाला पुढे कुठे ते इंटरव्ह्यूमध्ये दिसणार आहे, ज्याला आपण प्रोमो म्हणायचो. टीव्हीमध्ये ज्या पद्धतीने प्रोमो होतात की हे पुढं तुम्हाला याच्यात बघायला मिळेल तुमच्या पुढच्या पॉडकास्टमध्ये, ते जर तुम्ही सुरुवातीला दाखवलं की हे पण याच्यात आहे तर मग लोक थांबतील. पण ते सुद्धा त्याला फार वेळ वाट बघायला लावली तर मग लोक निघून जातील. 2 कोटी 5 कोटी असा रिस्पॉन्स 2 वर्षामध्ये. हो. एक शक्यता त्यात कन्सिस्टन्सी कमी झाली असेल. नाही, कन्सिस्टन्सी कमी नाही झाली. ही जसं म्हणाली त्याच्यापेक्षा थोडीशी माझी पर्सनल केस आणि माझ्या समकालीनांची केस वेगळी आहे. मला कळू दे, पण ही ब्लॉग स्पॉटचं सांगते ना, रिटर्न ब्लॉगचं सांगते. ब्लॉग रायटिंगचं हा, व्हिडिओचं जर असेल सुद्धा काय होतं की सुरुवात चांगली होते आणि पुन्हा प्रेक्षक कमी होतं. मग हे कारण कदाचित तुम्ही सांगता. हा नाही, कन्सिस्टन्सी पाहिजे. एक तर पहिली गोष्ट कन्सिस्टन्सी, नियमितपणे तुम्ही टाकत राहिलं पाहिजे तर तुम्हाला इन्स्टा तुमच्या रेकमेंडेशनमध्ये टाइमलाईनमध्ये घेईल. आणि एकदा तुम्ही बघितला त्या प्रकारचा कंटेंट तर इन्स्टा स्वतःकडे याला काय प्रकारचा कंटेंट आवडतो,
मग तुम्हाला ते तशा प्रकारचं कंटेंट, जर मी आता एखादा कुठल्याही प्रकारचं एक बघितलं, तर समजा मी ट्रॅव्हलचं इन्फो देणारा एखादा रील बघितला तर मला इन्स्टा त्या प्रकारचे सजेस्ट करत राहतं ट्रॅव्हलचे. तर तुमचा पहिला एखादा व्हिडिओ असेल इन्स्टावरचा किंवा युट्यूबवर पण हेच हे होतं, तुम्ही एक व्हिडिओ एका प्रकारचा बघितला की तुम्हाला सजेशनमध्ये त्या प्रकारचे व्हिडिओ जास्त दिसत राहतात. हा, कारण एक ब्लॉग रायटिंगमध्ये लोकांचं वाचन कमी झालेलं आहे. त्याच्यामध्ये एक आहे की आपल्याला वाचन रंजक केलं पाहिजे, म्हणजे लिखाण आपलं रंजक केलं पाहिजे. सुरुवातीला किस्सा सांगा, सुरुवातीला स्टोरी सांगा, जे आपण निबंध लेखनात आधी करायचो की परीक्षक आपला निबंध का वाचेल पूर्ण, जर तो रटायचा असेल तर तो नाही वाचणार. तर इकडं पण तेच आहे की सुरुवातीला आपल्याकडे लीड काढणं जे प्रिंटमध्ये पद्धत होती, लीड जर इंटरेस्टिंग असेल किंवा हेडिंग देणं तर लोक खाली बातमी वाचतील. आपल्याकडं उलटा पिरामिड शिकवताना, म्हणजे माझ्या बॅचला मला उलटा पिरामिड होता, आत्ता मला माहित नाही आहे की नाही, तर उलटा पिरामिड शिकवताना बातमीतला सगळ्यात स्ट्रॉंग मुद्दा हा पहिल्यांदा यायचा, मग तो हळूहळू खाली येईल. जेव्हा ते कटिंग पेस्टिंग ही सिस्टीम होती तेव्हा खालचं कट झालं तर चालायचं, अशी आपल्याकडे पद्धत होती ना. तर तोच भाग आहे आता की सुरुवातीला स्ट्रॉंग कंटेंट पाहिजे तुमच्याकडे. जे सगळ्यात तुम्ही ते नंतर सांगू म्हटलं तर नाही होत. जर ते तुम्ही सुरुवातीला द्या परत फरक पडेल. मला वाटतं नाही, इन्स्टा ट्राय करा तुम्ही, कारण आपल्याला तरुणांसोबत गेलं पाहिजे, ते आपल्यासोबत नाही येणार. रिपोर्ट्स असतील किंवा शूट करणं, एडिट करणं, त्यांना व्हॉइस ओव्हर करणं, स्क्रिप्ट करणं, ह्या सगळ्या म्हणजे पूर्णपणे 2 वर्षांपासून केलंय. त्याच्या आधी इंटर्न म्हणून होतो. आतापर्यंत म्हणजे काही शॉर्ट डॉक्युमेंटरीज पण केल्यात महाराष्ट्रभर फिरून. नंदुरबार असेल, गडचिरोली असेल, सांगली खाली. तर एक मोंगाबे म्हणून संस्था आहे, त्या संस्थेसोबत काही रिपोर्ट कोलॅबरेशन मध्ये केलेत. BBC सोबत काम केलंय, आसर सोबत काम केलेलं आहे, अशा स्कोरो इंडिया सोबत काम केलंय, असं काम झालंय. म्हणजे नाही, आता आपण तुमचं वैयक्तिक डिजिटल स्टोरी टेलिंग काय आहे हे आपण समजून घेतोय. तर तुम्ही तुमच्या ट्विटरवर तुम्ही ऍक्टिव्ह आहात. आजकाल ट्विटरवर व्हिडिओ चालतात, इन्स्टावर चालतात, फेसबुकवर चालतात, फेसबुकला रील आहे, युट्यूब शॉर्ट्स आहे. म्हणजे व्यासपीठ प्रचंड आहे, तुम्हाला व्यासपीठ कमी नाही. आणि या सगळ्यांसाठी लागणारे फक्त एक मोबाईल. आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. हो सर, म्हणजे मोबाईलवर पण केलंय. मध्यंतरी राजस्थानला गेलो होतो कबीर यात्रेसाठी, तर तिथे एक डॉक्युमेंटरी प्लस एक स्टोरी केली, तर ती मोबाईलवर केली. एक आयफोन आणि माझा एक सॅमसंगचा फोन आहे त्यावरती केलंय. म्हणजे ते सोपं जात आहे. आणि एडिटिंगला मला म्हणजे हे फायदा असा असतो की जर तुम्ही एडिटर असाल तर तुम्हाला तो अँगल कळतो की तुम्हाला कसल्या पद्धतीने शूट करायचं किंवा तुम्हाला ती स्टोरी लाईन कुठे न्यायची. सो मला त्याचा प्रचंड फायदा आधीपासूनच होत आलेला आहे. बरोबर, माहिती की इस्टॅब्लिश शॉट कसा लावू, मला स्टेबल कुठले शॉट ठेवायचे किंवा मी रोल ऑफ थर्ड कसा वापरू, जेव्हा मी इंटरव्ह्यूज शूट करतोय किंवा ते डॉक्युमेंटेशनचं स्वरूप त्याला कसं देता येईल. किंवा म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्म आता जे करतात तर त्यांची स्टोरी टेलिंग वेगळी आहे, पण ॲज अ स्टोरी फॉर्म म्हणजे BBC जसं करतं, DW जसं करतं, ती स्टोरी थीम जरा वेगळी आहे. तर मला ती जास्त आवडते. त्या ती त्यांची स्टाईल त्यांनी डेव्हलप केली, त्यांच्या रिसर्च मधनं ती स्टाईल डेव्हलप झाली. ती त्याचं पेटंट नाहीये, तुम्ही पण ती अप्लाय करू शकता की या पद्धतीने स्टोरी सांगायला काहीच नाही. स्टोरी तुम्ही कुठल्याही पद्धतीने स्टोरी सांगा, स्टोरी कशी सांगायची नाही, तुम्हाला जी लोकांना आवडेल तशी स्टोरी सांगायची. लोक ठरवतील त्यांना. आता तुम्हाला BBCच्या आवडतील, इथं बाकीच्या बघायचं त्यातल्या 3घांना नाही आवडणार, 2घांना आवडेल. पण त्यांनी असं ठरवलं की बाबा त्यांनी रिसर्च केला की 10तल्या 4 जणांना या पद्धतीने आवडतं, या प्रकारचं कंटेंट जास्त लोक कन्झ्युम करतात, म्हणून त्यांनी ते ठरवलं, ते रिसर्चवर ठरवलं. बोल सर, मी म्हणजे तर त्याच्यात मी म्हणजे ब्लॉग्स लिहित असतो, बट मला म्हणजे त्याच्यात प्रॉब्लेम येतो की मी स्वतःचे जे मत आहेत ते प्रॉपर मांडू नाही शकत. म्हणजे जसं की आता मला एक ब्लॉग लिहायचा आहे, पण ते मी गुगलवर सर्च करून ते लिहितो, पण मी ते माझे जे मत आहेत त्याच्यात नाही मांडू शकत. तर त्याच्यात मी काय करू शकतो? तुमची मतं आहात ही कसं ठरवता? म्हणजे कॉन्ट्राडिक्ट करणं नाही,
तुम्हाला तुमची मतं मांडता येत नाहीत, बरोबर. तुमच्या मनात तुमचं एक मत येतं, एखाद्या गोष्टीवरची तुमची एक भूमिका असते, मत येतं. तुम्हाला कसं कळतं की ही माझी भूमिका आहे? काहीतरी विचार, एक थॉट प्रोसेस असते ना. माझ्या मनात मला असं वाटतं किंवा नाही मोदी वेड आहे, मला असं वाटतं, बरोबर. तुम्हाला वाटतं नाही नाही मोदी खूप चांगला आहे, ही तुमची मत आहेत, बरोबर. किंवा अजून कोणी XYZ काही सांगा, किंवा आता उद्या समजा मी आत्ता जे काही इथं मागापासून बोलतोय की हा काहीतरी बरळतोय, वेड आहे, मूर्ख आहे, बरोबर, जे काय असेल ते, किंवा तुम्हाला वाटतं नाही चांगलं सांगतोय, तर हे तुमचं एक मत आहे, तुमच्या डोक्यात एक प्रोसेस तयार झाली, बरोबर. तर ही तुम्ही मांडता, तुम्ही ठरवता की नाही सुरुवातीला की नाही हे एक माझं मत आहे, मग हे तुम्हाला फक्त कागदावर मांडायचं, बरोबर. ह्याच्यात काय अडचणी येतात? ते वर्ड्स प्रॉपर मला आयडिया गरज नाही प्रॉपर वर्डची. तुम्ही जे म्हणता ना की या पद्धतीने लिहिलं पाहिजे, गरज नाही. कर्ता कर्म क्रियापद मराठीमध्ये अतिशय सोपा फॉर्मॅट आहे. तुम्ही जसा विचार करता, जसं तुम्ही बोललेलं तुम्ही ऐकता का? थोडं अवघड पाहिजे. आपण बोललेलं प्रत्येक वाक्य आपल्याला ऐकायला येतं का? तुम्ही सगळे मिळून सांगा. आपण बोललेलं ते आपण ऐकतो का? आणि आपण बोललेलं आपण ऐकायची सवय लागली की लिहिणं खूप सोपं होतं. आणि मग तुमच्या लक्षात येईल आपण कधीही लांब लचक मोठं वाक्य नाही बोलू शकत. आपली वाक्य 2-3 शब्दांची असतात. आता मी बोललेली सगळी माझी वाक्य ऐका, किंवा मी पण स्वतः. आपल्याला अवघड बोलता येत नाही, 6 शब्दांचं वाक्य झालं, किंवा आता 6 शब्दांचं वाक्य झालं, हे तर 3 शब्दांचं वाक्य आहे. तुम्ही तुमचं बोलणं ऐकायला शिका स्वतःचं, की लिहिता येतं, खूप सोपं आहे. मी आमच्याकडे एक नवीन टीम आली होती, जॉईन झाली होती नुकतीच. त्यांना सगळ्यांनी ही असाइनमेंट दिली होती की आपलं बोलणं ऐका आणि आपण जे दिवसभरात बोलतो ते लिहून काढा. तुमची वाक्य मोठी कुठली आहेत सांगा. आपण विचार करून सुद्धा मोठं वाक्य बोलू शकत नाही, मग लिहिण्याचा हट्ट कशाला हवाय? आपण जर सोपं बोलतो तर सोपं लिहा, फक्त आपलं बोलणं ऐकायला शिका, लगेच होईल. आज आपण दुपारी हे करू, दुपारच्या सेशनमध्ये जेव्हा आपण प्रॅक्टिकल करणार तेव्हा हे करू. आपल्या मनात विचार येतोय तर तो लिहिता येतो. थोडंसं जड जाईल सुरुवातीला, कारण काय होतं आपल्या डोक्यात असते की नाही हे प्रमाण भाषेत नाहीये, हे आपण जसं वाचतो त्या फॉर्मॅटमध्ये नाही आलेलं, काही गरज नाही. आपण जसं बोलतो तसं येतं, तेवढं पुरेसं आहे. आणि त्याच पद्धतीने तुमचं लिखाण सुधारत जाईल. जो रिसेंटली स्टार्ट किया है, तो उस पे मैं जो मेरे ब्लॉग्स लिखे हुए हैं उसको एक कैप्शन दे के वो अपलोड करता हूँ, वहाँ से लोग पढ़ते हैं मेरे ब्लॉग्स. इंस्टा पे कैसे अपलोड करते हो टेक्स्ट? उसको दरअसल एक अट्रैक्टिव कैप्शन बनाना या फिर बस कुछ अट्रैक्टिव लिखना जिससे लोग अट्रैक्ट हो और मेरा ब्लॉग पढ़े. तो मैं ये करता हूँ. तो उसका रील बनाते हो पहले? रील नहीं बनाता हूँ, पोस्ट के फॉर्मेट में. और वहाँ पे नीचे मेंशन करता है. तो ग्राफिक आर्टिकल, कोड ग्राफिक्स. हाँ जी. हाँ. तो इससे रिसेंटली जो मैं पहले तो मेरे 2 फॉर्मेट है, मैं एक क्लाइमेट चेंज के ऊपर ब्लॉग लिखता हूँ एंड एक होता है डिफेंस इश्यूज पर. इंडिया चाइना के मेनली फोकस रहता है. तो पहले मैं लिखता था तो पहले 70-80 ऐसे आते थे ब्लॉग स्पॉट पर, लेकिन जब मैंने उसे इंस्टा पे डालना शुरू किया तब अराउंड 200-300 ऐसे आने लगे. और साथ ही साथ उसी पेज पे मैं फोटो जर्नलिज्म भी करता हूँ. तो जहाँ पर कॉलेज की ट्रिप जाती है या फिर कोई भी एजुकेशन टूर रहता है, वहाँ पर मैं जो भी फोटोज क्लिक करता हूँ उनको एक कैप्शन दे के वो अपलोड करता हूँ, और लाइक फोटो जर्नलिज्म काइंड ऑफ वे में. तो अराउंड अभी 70 फॉलोवर्स है, लेकिन व्यूज अच्छे आते हैं, लाइक 200-300 व्यूज है उस कंपैरिजन में. एंड इसका मतलब आपका कंटेंट इंस्टा रिकमेंड कर रहा है व्यूअर्स को. जो सब्सक्राइबर नहीं है उनको भी रिकमेंड कर रहा है, क्योंकि अलग अलग लोगों के टाइमलाइन पे वो कंटेंट पब्लिश हो रहा है, दिख रहा है उनको, रीच उसका ज्यादा है. सब्सक्राइबर नहीं हो, फॉलोअर नहीं हो तो भी. तो लाइक मैं उसमें कंसिस्टेंसी मेंटेन नहीं कर पा रहा हूँ, क्योंकि जैसे फोटो जर्नलिज्म में स्टडी टूर बार बार हो या फिर वो कैमरा मिले या फिर उस प्रकार से क्लिक आए, ये तो कंपल्सरी मतलब जरूरी नहीं है ना तो आपको कैमरा मिले या आपकी स्टडी टूर हो. आप शहर पे घूम रहे हो, यहीं पे औरंगाबाद पे ही हो, हाँ, तो अलग अलग जगह घूम रहे हो, कहीं भी आपको फोटो की अपॉर्चुनिटी लगता है कि यार ये फोटो, ये आपका डिजिटल, मैंने शुरू में जो कहा था कि एक फोटो बस काफ़ी है, डिजिटल इतना ही होता है,
कि मुझे अगर कुछ एक्सप्रेस होना है, अगर मैं एक फोटो से भी हो सकता हूँ और 10 फोटो से भी हो सकता हूँ, वही कंटेंट वही थॉट मुझे 10 फोटो में भी मुझे देना है, बस उसमें एक सीक्वेंस होता है, एक फोटो में भी होता है। आर के लक्ष्मण आपने नाम सुना होगा, कॉमन मैन वाले, हाँ, उनका एक ही कार्टून आता था, हाँ, वो आज भी रिलेवेंट है, कई लोग पुराने लेके वायरल करते हैं अभी, क्योंकि उनका एक ही कार्टून था बस। हाँ, उस कार्टून के पीछे उनका थॉट प्रोसेस बहुत बड़ा था। लोगों को अभी भी उनका कैरेक्टर है, बस दिमाग में है कि नहीं, और ये है तो जैसे अडवाणी वो करते थे, जैसे कमंडलू जैसा वो करते थे, ये अडवाणी है, बस लोगों को अलग से बताना नहीं पड़ता कि ये अडवाणी है। और सर साथ ही साथ लाइक हमें अभी तो हम फर्स्ट ईयर में ही हैं, तो हमें आर्टिकल लिखना सिखाया जाता है। तो मैं और मेरे जो क्लासमेट्स हैं, हम एक इंस्टा पेज खोला है जहाँ पर कॉलेज का या आपके ग्रुप का या पर्सनल ग्रुप ने मिलके खोला, जहाँ पर हम आर्टिकल्स लिखते हैं जो भी रिसेंट इश्यूज हो गए और वो अपलोड करता है। तो उसके फॉलोअर्स अगेन ज़्यादा नहीं है, लेकिन रीच जो है 200 तक जाती है, 300 तक जाती है, और फॉलोअर्स अराउंड 30, 35, 40 ऐसे। तो आप उसे प्रमोट करो फेसबुक पे, इंस्टा पे, ट्विटर पे, उसका लिंक शेयर कर दें, स्टोरी में, व्हाट्सएप में। स्टोरीज में करता है, लिंक तो शेयर नहीं करता, लेकिन स्टोरीज में ही करता है। हाँ, स्टोरीज में लिंक होता है ना शेयर। हाँ, इंस्टा पोस्ट और इसमें तो लिंक नहीं जाता, स्टोरीज में लिंक जाता है, ट्विटर पे लिंक जाता है, एक्स पे, उसके बाद व्हाट्सएप पे भी आप शेयर कर सकते हो। हाँ, ये अलग अलग आपका रीच बढ़ाने के फॉर्मॅट है, बस इसको कन्सिस्टन्सी चाहिए। म्हणजे 10 सेकंद, 10 सेकंदाच्या मग त्या 6 बातम्यांची स्क्रिप्ट लिहिणं किंवा एडिट करणं, त्याची रिसर्च करणं एकट्या माणसाला शक्य होत नाही, का नाही होणार, तोपर्यंत त्या बातमीची नाही होणार। आता तुम्ही काय होईल बातमी, फक्त आता तुमच्या आज दिवसभरातल्या 10 बातम्या तुम्ही सांगा ना आता। नाही, हे सगळं तुम्हाला 5 मिनिटात करता येईल, तुमचं हेच ठेवा, तुमचं की कशाला लागेल। आता तर तुम्ही स्वतः बातम्या सांगा ना, काय बातम्या आहेत, बरोबर। तुम्ही स्क्रीनवर येत आहे, तुम्ही आता याचे व्हिडिओ कसे करता, क्रिकेटचे तुम्ही जे मागाशी सांगितलं, 2-3 मिनिटाचे, हा, वेळ लागायचा, मी सकाळी 8 वाजता चालू करायचं, एडिट वगैरे करून 3 वाजायचे मला, त्यामुळे ते हा वेळ कमी करता येईल। मला वाटतं अर्धा तास पुरेसा आहे। हा, आता तुम्ही टीव्ही समोर तुमच्या मोबाईल समोर नॅरेट करा, या 10 बातम्या आहेत आत्ताच्या, बस झालं, तुम्ही बघा, तुम्हाला रिस्पॉन्स मिळेल। सेकेंड ईयर का स्टूडेंट हूँ सर। हमारा एक चैनल है जिसपे हम कंटेंट प्रोवाइड करते हैं, उसपे 17,000 सब्सक्राइबर्स है लगभग यूट्यूब पे। आपका पर्सनल है या कॉलेज का? हमारा 3-4 लोगों का है, जैसे अच्छा, ग्रुप है, ओके। हाँ, तो उसपे हम कंटेंट प्रोवाइड करते हैं। तो उसपे हमने एक स्टोरी की थी सोशल इशू पे, मतलब शहर में स्टैचू का ये हो रहा है, हाँ, सुशोभीकरण हो रहा है, मतलब रिनोवेशन हो रहा है। तो उसके ऊपर एक स्टोरी की थी कि शहर में इतने सारे सोशल इश्यूज है और इतना सारा अमाउंट दिया जा रहा है इस चीज़ को, तो हम कुछ इलाकों में जाकर वहाँ पे हमने लोकल इश्यूज पे बात की उन पे। तो वहाँ पे हमें पता चला कि वहाँ पे पानी का बहुत ज़्यादा प्रॉब्लम है, जो एक कुआं है वो कुआं बहुत ज़्यादा कूड़े से भरा है और वो पानी यूज़ करते हैं। तो उस पर हमने एक स्टोरी बनाई, और लेकिन हमारे सब्सक्राइबर्स इतने ज़्यादा है, लेकिन वो स्टोरी को लगभग 700-800 व्यूज़ है। तो हमको समझ में आया कि वो स्टोरी को हमने शायद उस तरह से प्रेजेंट नहीं किया जिस वजह से उसे इतने अच्छे व्यूज मिले, तो उसे हम और कैसे और अच्छे से कर सकते हैं। हाँ, ये सब जगह होता है, बस उस सोशल इश्यू को आपको इंटरेस्टिंग बनाना है। अगर वो उसमें एक सबसे पसंदीदा फॉर्मेट है केस स्टडी का। आप ये बताओगे कि यहाँ 100 लोगों की बस्ती है या फिर ये एरिया है, यहाँ पे पानी नहीं आता, लोगों को कुछ नहीं पड़ी है, लेकिन वहाँ पे लोग सब चाहते हैं कि वहाँ पे स्टैचू बन जाए, लेकिन 100 घरों में पानी नहीं आ रहा है रोज का, या फिर औरंगाबाद सिटी में 15 दिन में एक बार पानी आता है, मुझे पता नहीं अभी कब, यहाँ 15 दिन का। तो या फिर ये जो आपका पुराना एक कुछ तो इशू था समांतर, कंप्लीट हुआ ना, अजून नाही झालेला है। तो लोगों को उसमें इंटरेस्ट नहीं है, बस लोगों को स्टैचू चाहिए, लोगों को बस वो, उसके लिए एक फॉर्मेट है केस स्टडी का। आप उसको एक बार एक्सप्लोर करो। केस स्टडी ये जो एक फॉर्मेट है कि एक आदमी का स्टोरी उसे बताओ और उसको सबका ये बता दो कि एक्सपेरिमेंटल उस पर करो, प्रातिनिधिक स्टोरी जिसे कहते हैं हम लोग, उसे कहते हैं कि एक केस स्टडी बनाओ, एक आदमी। मान लो कि अभी आप एक आदमी पे स्टोरी करो, ये उस आदमी का है, इसके घर में 15 दिन से पानी नहीं आया,
उसका क्या घर का स्थिति है 15 दिन से, फिर वो पानी कहाँ कहाँ से उसे लाना पड़ता है, बगैर पानी के तो कोई जिंदा नहीं रहेगा, तो वो कहीं से क्या क्या पानी लाता है, कैसे उसकी पानी की किल्लत कम करता है, तो वो स्टोरी बताओ। और बोले कि ये इस एक आदमी का हाल नहीं है, ये पूरे एरिया का हाल है या फिर पूरे औरंगाबाद शहर का हाल है, ये हाल है, तो वो स्टोरी देखी जाएगी। पहले केस स्टडी बताओ, उस कंटेंट को इंटरेस्टिंग करो। अगर मान लो कि ये व्हाट्सएप पे बहुत वायरल इसमें ये आते हैं कि पानी रखो, चिड़ियों के लिए पानी रखो, अगर ये बहुत वायरल होते हैं ये इमेज। अभी ये सूखा बहुत ये आता है ना, तो ड्राई सीजन है तो पानी रखो। पोस्ट फॉरवर्ड करने में कुछ नहीं है, सब कुछ करते हैं। वो स्टोरी आपको नरेशन में बताना चाहिए कि मैंने भी कई बार ऐसी पोस्ट फॉरवर्ड की है, लेकिन पानी लाए कहाँ से। बस आपको स्टोरी का जो पहला ओपनिंग शॉट है या फिर ओपनिंग सीक्वेंस है वो डिसाइड करना है, कि जिससे लोग ये समझे कि इससे कनेक्ट हो, लोग मेरा आगे का कंटेंट देखने के लिए कनेक्ट हो। बऱ्याचदा व्हिडिओला सुरुवातीला सांगावं लागतं, अगदी मिनिट भरात असेल तरी शेवटपर्यंत पहा। तुम्हाला व्हॉट्सअपवर जर व्हिडिओ एखादा आला तर त्यात सुरुवातीला लिहिलेलं असतं शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण त्यांना माहिती आहे की लोक शेवटपर्यंत पाहत नाहीत। पहिल्या 3-4 फ्रेंडमध्ये हा मेसेज असतो, स्क्रीनवर येतो शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण त्याचं रिटेन्शन वाढवायला पाहिजे। कारण ही लिहिण्याची वेळ काय येते, कारण सुरुवातीचा कंटेंट रटाळ आहे, म्हणून ही लिहिण्याची वेळ येते, शेवटपर्यंत पहा।